ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मध्यरात्रीपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। परिणामी विक्रोलीमधील या परिसरामध्ये वर्षानगरमध्ये दरड कोसळली आणि एका घरावरती मोठा मलबा मातीचा आला आणि त्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला। हा संपूर्ण परिसर रेस्क्यू करण्यात येण्याची मागणी या भागातील लोक करत आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी या बाजूला हिरानंदानीचा परिसर आहे आणि त्या ठिकाणी एक भला मोठा दगड सुद्धा ज्या काकी दिसत आहेत त्यांच्या घरावरती येण्याची शक्यता आहे। त्या म्हणतात की काही दिवसापूर्वी इथं झाड सुद्धा कोसळलं होतं आणि आता तो भला मोठा दगड तो या ठिकाणी कोसळण्याची शक्यता आहे। पूर्ण परिसरामध्ये थोडीशी भीती आहे। 2 लाख रुपयामध्ये या लोकांना घरं इथं मिळतात आणि ते लोक इथं राहतात, त्यांना पर्याय नाहीत। ह्याच त्या काकी यांच्या घरावरती काही दिवसापूर्वी झाड कोसळलं होतं आणि एक भला काय सांगाल काकी, मोठा दगड तुमच्या घरावर? दगड बी कोसळला आणि झाडही कोसळलं। बरे मी घरात होते पण घराच्या बाहेर होते, पण पुरा दगड आहे माझ्या घराच्या मागं आहे आणि त्याच्यानंतर झाड कोसळलं तर पुरा माझा रूमच। मग पालिकेच्या लोकांना तुम्ही काय कळवलं होतं का? सगळ्यांना पालिकेचे लोक येऊन तर कापून गेले झाड। हो, झाड असेच बाकीचे असेच ठेवलेले। हे झाड अर्धा कापलं आणि अर्धा असंच ठेवलेलं आहे। का तर या झाडामुळे खालच्या लोकांना बी त्रास होऊ शकतो, का तर त्या घरात बी लहान मुलं आहे। या परिसरामध्ये यायला जायला खूप अडचण दिसत आहेत, म्हणजे रस्ता नीट नाहीये, कुठे दुर्घटना घडली तर ॲम्ब्युलन्स पण येऊ शकत नाही, लोकांना जायला पण नाही येऊ शकत। आता काय करणार, आमची मजबुरी। माझा मुलगा हँडिकॅप आहे, मी घर काम करते, मग मला दुसरीकडे राहणं मला शक्य नाहीये आणि मला पालिकाकडनं कोणाकडे काही मदत भेटलेली नाही। मी सगळ्यांकडे जाऊन आले पण कोणाकडे काहीच झालं नाही। शेवटला काल मी कर्ज काढून ही पत्रे वगैरे चढवलं। किती स्क्वेअर फूटचं घर तुमचं आहे? 200-250? आमचं 20 बाय 12.5। आणि मला सांगा की या भागामध्ये संपूर्ण परिसर अवैध परिसर, या घरांना बांधायला परवानगी नाहीत, तरी या परिसरामध्ये घर किती रुपयाला मिळतं? घर तरी ह्या घर इकडे ठिकाणी चाललेले 15-16 लाख रुपये। हो, 15-16च्या पुढे कोणीच नाही। घर कोणाकडून मिळतात, कसे म्हणजे कोणी जागा घेतलेली असते, बांधलेली असते, ते लोक विकतात। हो, आता ह्या भागामध्ये जर काही अशी दुर्घटना घडली तर मग जबाबदारी कोणाची वाटते तुम्हाला? कोणाचीच नाही, कोणी जबाबदारी घेत नाहीये। कोणी बघायला सुद्धा येत नाही का कुठं काय झालंय, कोणाच्या घरात कोण मेलंय का जिवंत, ते कोणी सुद्धा येत नाही। तुमचं तुम्ही निसार असे लोक आहे। स्वतःच्या जीवावरून या ठिकाणी राहायचं, आपल्याला पर्याय नाही म्हणून राहायचं। 15-20 लाख रुपयाचं घर घ्यायचं, तर राहायचं आणि काम करायचं। तुम्हाला भीती नाही वाटत का? आता वाटते, रात्रभर आम्हाला जागावं लागतं। पाऊस जोरदार आला का आम्हाला रात्रभर जागावं लागतं, रात्रभर जागायला लागतं। तर ही परिस्थिती या वर्षानगर परिसरामधली अनेक घरांची अवस्था अशीच आहे। कुठल्या क्षणी कुठला डोंगर येईल, कुठलं झाड पडणार। आणि परवाच्या दिवशी तिकडं दिवाळ कोसळलं, या पुढच्या लाईनीला जो माणूस उभा आहे ना, त्याच्या पुढच्या लाईनीला पाठीमागचं दिवाळ कोसळलं, तिकडे दिवाळ कोसळलं। तर या प्रत्येक घरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला भीती आहे, कुठल्या दिवशी कुठला डोंगर, कुठला घर पडणार, कुठला डोंगर पडणार, कुठली भिंत पडणार आणि आपला जीव जाईल। 15 ते 20 लाख रुपयामध्ये घर घ्यायचं, कोणीतरी लोक इथं घर बांधतात आणि त्या ठिकाणी राहायचं। पर्यायी अंत व्यवस्था नसल्यामुळे, नागरिकांना पर्याय नसल्यामुळे लोक इथं राहतात। या परिसरामध्ये होऊ शकतो हे सुद्धा घर पाठीमागून पूर्ण मोकळे आहेत, ते सुद्धा खाली करण्यात आलेले आहेत। महानगरपालिकेचे लोक इकडे दुर्लक्ष करतात असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि आता या लोकांना न्याय कधी मिळणार आणि जर न्याय मिळत नसेल तर लोक असुरक्षित इथं कसे राहतात, हे सगळे असे चित्रविचित्र प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत। तरी सुद्धा लोक या ठिकाणी राहतात आणि आपलं ज्यावेळेस पाऊस येतो किंवा मोठी दुर्घटना घडते त्या टायमाला ते रात्रभर जागे असतात आणि ही आपला जीव मुठीत धरून या ठिकाणी राहत असतात। कॅमेरा पर्सन योगेशसह मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।